तर तुमचं नाव देखील चर्चेत आहे, अमरावतीतल्या अनेकांचं नाव चर्चेत, कसं पाहता? मी विधान परिषदमध्ये 2 वर्ष आलो, 12 वर्ष विधान परिषद होतो आणि आता नवीन जे आता सध्या चालू आहे त्यामध्ये मला विधान परिषदमध्ये जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही ना. मी कधी सीट मागितली आणि मागणार नाही. मी अमरावती विधानसभा लढल्याशिवाय राहणार नाही, प्रामुख्याने ठिकाणी सांगतो आहे. कारण काँग्रेसने ज्या पद्धतीने या ठिकाणी मायनॉरिटीचं राजकारण केलं, त्या जवळपास 1,25,000 मुस्लिमांचे या ठिकाणी मतं आहेत. या काँग्रेसने मुस्लिमांना इथे या ठिकाणी निवडणुकीमध्ये सीट दिली पाहिजे हे असं मला वाटतं. कारण मला जर उभं राहायचं आहे तर मी भारतीय जनता पार्टीचा 100% भारतीय जनता पार्टीकडनंच उभा राहील आणि भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदचा जरी सदस्य असलो तर मी सध्या होत असलेल्या विधान परिषदच्या याच्यामध्ये मी सध्या कोणाला सीट मागितली नाही, कोणाला विनंती केली नाही. कारण मला जर लढायचं असेल तर मी अमरावती विधानसभा लढेल, नाही तर माझी येणाऱ्या टाईममध्ये जे की विधान परिषद आहे ते राहणं कायमच आहे. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक चर्चा चालू आहे अमरावती शहरामध्ये की ज्या पद्धतीने अमरावतीमध्ये त्या दिवशी आमचे चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ऑफिस मागण्यासाठी लोकसभेच्या याला खासदाराला ऑफिस मागण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी आपण पाहिलं, सगळं मीडियाने सगळं पाहिलं, मी सुद्धा त्यामध्ये काहीतरी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की ऑफिस जोपर्यंत आपण शपथ घेतो त्याच्या इतिहासातच झालं फक्त की कलेक्टर ऑफिसला खासदाराचं ऑफिस असलं पाहिजे असं कुठे नव्हतं. पण ठीक आहे, दिल्या गेलं होतं, परत देण्यावर होते. कारण जेव्हा ते आपले वानखडे साहेब जेव्हा आले तेव्हा त्यांनी शपथ लोकसभेमध्ये जाऊन शपथ घ्यायची होती आणि शपथ घेतल्यानंतर 100% त्यांना सुद्धा मिळालं असतं. पण त्या दिवशी ज्या पद्धतीने हा राजकारण झालं हे काही फार शोभणारं राजकारण नव्हतं. आणि याच अनुषंगानं ज्या पद्धतीने काँग्रेस मायनॉरिटीवरती राजकारण करते त्याप्रमाणे मायनॉरिटीला काँग्रेसने सीट दिली पाहिजे आणि मायनॉरिटीला मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोटेक्ट केलं पाहिजे असं मला वाटते. त्यांनी एक मुस्लिमांची सीट या ठिकाणी उभी करावी आणि त्या सगळ्या मुस्लिमांना, कारण माझा दावा आहे काँग्रेसने जर त्यांना सीट दिली तर 100% मुस्लिमांची सीट या ठिकाणी निवडून येऊ शकते. मग काँग्रेसने करावं. त्यासाठी कुठलाही बहुजनाचा कॅन्डिडेट उभा करू नये. त्यात देशमुख पाटील वगैरे याचा संबंध नाही आहे. तरी काँग्रेसला मुस्लिमांना सीट दिली पाहिजे काँग्रेसने, माझं असं या ठिकाणी मत आहे. टक्कर तर तुम्हीच देता म्हणणार ना? टक्कर तर देऊ, टक्कर तर कसं आहे, टक्कर 100% देऊ. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा इतका सक्षम आहे की प्रत्येक बूथवरती प्रत्येक ठिकाणी आमचं काम आहे. आम्हाला माहिती आहे की जर तुम्ही जर आम्हाला विचारलं कुठल्या मोहल्ल्यामध्ये कुठल्या इथे काय झालं असेल तर आम्हाला इमिजिएटली जी यंत्रणा तुमच्याजवळ नाही, जी यंत्रणा पोलीस विभागाजवळ नाही, ती यंत्रणा भारतीय जनता पार्टीजवळ आहे. कोणाच्या घरी काही जरी झालं असेल विधानसभेमध्ये जवळपास 8 सीटा अमरावती विधानसभेमध्ये येतात. आपलं वर्धाचं काढलं तर 6 येतात विधानसभा अमरावतीमध्ये. आम्हाला 100% सगळ्या विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वेळेस राहील अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे याच्याबद्दल. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.